पिंपळगाव राजा येथे विविध नागरी समस्यांवर जन आंदोलन। मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागांना सविस्तर निवेदन सादर। पिंपळगाव राजा येथील नागरिकांच्या विविध मूलभूत नागरी समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 3 जुलै 2026 रोजी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने जन आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व इंजिनियर शोएब आसिम यांनी केले। आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांच्यासह ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलपुरवठा व स्वच्छता, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, राज्य निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनामध्ये पिंपळगाव राजा येथील विविध नागरी प्रश्न मांडण्यात आले असून त्यामध्ये मुख्यतः गावातील दयनीय रस्त्यांची अवस्था, अपूर्ण गटार व्यवस्था, सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जलशुद्धीकरण केंद्रातील सुरक्षेच्या त्रुटी, शासकीय शाळांमधील अपुऱ्या सुविधा, शिक्षणाच्या गुणवत्तेतील सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधांचा तुटवडा, आरोग्य सुविधांचा अभाव, ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला शासकीय निधीचा तपशील, विकास कामांतील पारदर्शकता, विशेष लेखापरीक्षण, विकास कामांची तृतीय पक्षामार्फत गुणवत्ता तपासणी तसेच ग्रामपंचायत निवडणुका मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक वातावरण घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनामध्ये शासनाकडे गावातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे तातडीने बांधकाम, संपूर्ण गावासाठी शास्त्रोक्त ड्रेनेज व्यवस्था, नियमित पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळा तपासणी, जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा बळकट करणे, शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षकांची रिक्त पदे भरणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे, ग्रामपंचायतीच्या मागील 5 वर्षातील आर्थिक व्यवहारांची विशेष लेखापरीक्षण करणे, विकास कामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करणे तसेच सर्व मागण्यांवर कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की हा उपक्रम कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संस्थेविरोधात नसून पिंपळगाव राजा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आला आहे। आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने पार पडल्याचे त्यांनी सांगितले। इंजिनियर शोएब आसिम यांनी सांगितलं की ग्रामस्थांच्या दीर्घकालीन समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर ठोस व कालबद्ध कारवाई व्हावी हा या जन आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे। शासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, या विकास कामांना तातडीने गती द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या जन आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते। आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश खोटरे, खामगाव, बुलढाणा।